नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा जिल्ह्यामधील लाखो शेतकऱ्यांची अर्थवाहिनी ठरलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आता काही दिवसांवरती येऊन ठेपलेली असतानाच या बँकेमध्ये नव्याने संचालक कोण होणार याबाबतच्या चर्चा आता जिल्ह्यामध्ये रंगू लागल्या आहेत। फलटण तालुक्यामधून यावेळेस कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत आजच्या व्हिडिओ पासून आपण आढावा घेतोय। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण राजेगट शिवसेनेच्या माध्यमातून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी या ठिकाणी कोणाला संधी मिळणार याबाबतच्या काय चर्चा आहेत हे आपण पाहणार आहोत। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती राजेगटाच्या माध्यमातून 1995 पासून महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे संचालक म्हणून काम पाहत आहेत। मात्र सहकारातील नव्याने केलेला जो नियम आहे की 10 वर्ष संचालक असलेल्यांना आता यापुढे संधी दिली जाणार नाही, त्यामुळे आता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना या बँकेच्या निवडणुकीत उभे राहता येणार नाही। पर्यायाने आता सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना आता राजे गटाच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सध्या संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये आहे। आता अगदी काही दिवसांमध्ये ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे। उद्या दिनांक 5 ऑगस्ट रोजी ठराव घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि हे ठराव झाल्यानंतर अंतिम यादी झाल्यानंतर उमेदवार निश्चित होण्याकडे लक्ष लागले आहे। श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे गेल्या 35-36 वर्षापासून फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत। श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी फलटण शहरातील श्रीराम विकास सेवा सोसायटी मध्ये ठराव झालेला आहे आणि यापूर्वी त्यांनी कधीही निवडणूक लढवलेली नाही। आता त्यांना यावेळेस संधी मिळणार असल्याची चर्चा फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांमधून रंगत आहे। श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्हा परिषदेवरती तब्बल 7 पंचवार्षिक मध्ये निवडून गेलेले आहेत। त्याचबरोबर खो खो असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहेत। फलटण एज्युकेशन सोसायटीचे ते त्यांच्या माध्यमातूनच फलटण एज्युकेशन सोसायटीचे सर्व कार्यभार चालू असतो। सामाजिक राजकीय शैक्षणिक सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं काम मोठं आहे आणि याच पार्श्वभूमीवर त्यांना राजे गटाच्या माध्यमातून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे। तुम्हाला काय वाटतं, राजे गटाच्या माध्यमातून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळेल का याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।